नमस्कार. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने पण कुरकुरीत बांगडा फ्राय कसा करायचा हे दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी अतिशय सोपी आहे, कोणालाही सहज जमेल. घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात असा हा चविष्ट कुरकुरीत बांगडा फ्राय तयार होतो. हे मी 3 बांगडे साफ करून 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याला मीठ आणि 4 ते 5 कोकम पाण्यात व्यवस्थित भिजवून त्या कोकमाचा रस लावून अर्ध्या तासासाठी ठेवले आहेत. बांगडा फ्राय बनवण्यासाठी इथे एक सिंपल मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. जो शिऱ्यासाठी जाड रवा वापरतो ना, तोच हा रवा आहे. अर्धी चमचे हळद आणि 2 चमचे मालवणी मसाला आणि थोडेसे मीठ घ्यायचे आहे. मीठ जास्त टाकायचं नाही, कारण सुरुवातीला माशांना मॅरिनेशन करताना मीठ लावून ठेवले होते त्यामुळे. आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला फ्राय करण्यासाठी जो मसाला लागतो तो मसाला भेटणार. गॅस ऑन करून आता इथे मी एक तवा तापायला ठेवला आहे. रवा, हळद, मीठ, मसाल्याचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आता हे मॅरिनेट होत असलेल्या माशांच्या सर्व तुकड्यांना सर्व साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि सर्व तुकड्यांना व्यवस्थितपणे मसाला लावून झाला की तव्यामध्ये तेल तापत ठेवून हे सर्व मासे व्यवस्थित प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे. इथे मी एक पळी भरून तेल तापत ठेवलेले आहे. आता गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवले आहे. तेल थोडेसे तापल्यावर आता इथे सर्व जे मसाला लावून घेतलेले बांगड्याचे पीसेस आहे ते सर्व या तेलामध्ये सोडायचे आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बांगडा फ्राय बनवून पहा. तुम्हाला खरंच खूप आवडणार. रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. मीडियम गॅस ठेवून 5 ते 7 मिनिटे लागतात एक साईडने बांगडा फ्राय होण्यासाठी. गॅस हा मध्यमच ठेवावा, कारण का गॅस फास्ट ठेवला तर बांगडा फ्राय करपण्याची शक्यता आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर सर्व बांगड्यांचे पीसेस एक साईडने मी आता परतून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता बांगडा छान पद्धतीने फ्राय झाला आहे. अशाच पद्धतीने आता सर्व बांगड्यांचे पीसेस सर्व मी परतून घेणार आहे. एक साईड शिजली आहे, आता दुसऱ्या साईडने पण शिजवून घ्यायचे आहे. एक साईडचा बांगडा फ्राय झाला आहे. आता दुसऱ्या साईडचा सुद्धा 7 ते 8 मिनिटं लागणार आहे शिजण्यासाठी. टोटल 15 ते 20 मिनिटं लागतात बांगडा फ्राय होण्यासाठी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.